चला, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ मला माहिती आहे की माझ्यातल्या बऱ्याचशा बायका ज्या आहे ते अशाच प्रकारे डीपली किचन क्लिनिंग करत असतील. पण मी माझं किचन कशा प्रकारे क्लीन करून ठेवते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर वेळ वाया न घालता चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर संध्याकाळच्या वेळेला ना जेवढं पण सकाळची भांडी असतात घासलेली ती सगळी मी लावून देते आणि जी मला लागणार आहेत ती भांडी जर त्यामध्ये असतील तर ती मी काउंटर टॉपवर काढून ठेवते. आणि त्यानंतर जे सकाळचं काही थोडीफार भाजी वगैरे उरलेली असेल तर ती मी काढून आधी फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे रात्री जेवायला अजून 2-3 तास असतात मला संध्याकाळपासून, तोपर्यंत भाजी खराब व्हायला नको म्हणून तिला फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि मग नंतर तिला आम्ही जेवताना परत एकदा गरम करून घेतो. त्यानंतर मग जे आता जेवण बनवायचं आहे ते मी तयारीला लागते. पण त्याआधी ना किचन व्यवस्थित पुसून घेते. माझा किचन क्लीन केलेलाच असतो कारण मी दुपारी रेसिपी शूट करते, हे मी प्रत्येक वेळेस शेअर करते. त्यामुळे मग त्याला मी एकदा परत संध्याकाळी क्लीन करून घेते. डायरेक्ट कधी धुवायची गरज असली तर धुवून पण घेते. पण हलकंसं कापडाने मी कधी पण जेवण बनवण्याच्या आधी किचन पुसूनच घेते. नंतर मग पूर्ण जेवणाची तयारी करून घेते, जेवण बनवून घेते आणि जेवण झाल्यानंतर जेवढं काही किचनवर मेस जमा होतो ना तो सगळा व्यवस्थित क्लीन करून घेते. आता किचन धुवायचा आहे एवढा टाईम मला नसतो म्हणून मी तो किचन जो धुवायचा आहे ना तो रात्रीच धुते आमचं जेवण झाल्यानंतर. पण आधी मी त्याला व्यवस्थित पुसून वगैरे घेते जेणेकरून ना त्याला बघून असं थकवा यायला नको. आपण जेवणाला वगैरे बसलो आणि एवढा मेस जर किचनवर पाहिला, एवढी भांडी सिंकमध्ये पाहिली की जास्त थकवा येतो आणि आपोआपच आपल्याला झोप यायला लागते. म्हणून मी नेहमी ट्राय करते की संध्याकाळचं जेवण सकाळचं जेवण बनवून झालं की ती भांडी लगेचच आवरून घ्यायची. म्हणून जेवढी पण स्वयंपाकाची भांडी आहेत तेवढी मी आवरून घेते. त्यामध्ये मी आता सगळं जेवढं काउंटर टॉपवर मी यूज केलेलं आहे ते सगळं मी तिथे काढून धुवून घेते. एकही भांडं मी असं लगेच ठेवत नाही, त्यामध्ये पोळपाट वगैरे सगळं धुवून ठेवते जेणेकरून सकाळी सगळ्या फ्रेश वस्तू माझ्या हातात लागल्या पाहिजे आणि एकदम छान मॉर्निंग वाईब्स आल्या पाहिजे. म्हणून मग मी ना रात्रीचं व्यवस्थित सगळं क्लीन करून ठेवते. तर ही भांडी माझी आता इथे सगळी क्लीन झाली. जसं जसं सिंक खाली होत होतं तसं खूप छान वाटतं कारण पुढची पण प्लॅनिंग असते. मग ही कामं झाली की बरीचशी कामं असतात म्हणून मग ना आनंद तो वेगळाच असतो. चला, भांडी आवरून झाली, किचन व्यवस्थित सेट करून घेतला. आता लगेचच आम्ही ना जेवण करून घेतो आणि जेवणाची भांडी जी आहे मग ती मी सिंकमध्ये आणून ठेवते आणि नंतर ही जी घासलेली भांडी आहे स्वयंपाकाची ती लगेचच जागेवर लावून देते कारण त्यामध्ये जेवढी पण भांडी आहेत ना सगळी मला सकाळी लागणार असतात. म्हणून मग मी ना ती लावूनच घेते रॅकवर जेणेकरून सकाळी माझं काम थोडंसं सोपं होईल. आणि मी ही जाडी सध्या वापरणं बंद केलं आहे. ही अशी टोप वापरते तर त्यामध्ये पाणी खाली साचतं त्यामुळे भांडी कधीतरी ओलीच राहतात. म्हणून मग मी ना त्यांना लावूनच घेते शक्यतोवर. नंतर मग जेवढी जेवणाची भांडी आहेत तेवढी व्यवस्थित स्वच्छ करून ठेवते आणि मग माझं किचन क्लीन करण्याचं महत्त्वाचं काम जे आहे ते सुरू होतं. आता कधीतरी मॉर्निंगला पण रेसिपी शूट करायची असली म्हणजे टिफिनला मी अशीच काहीतरी नवीन रेसिपी देते जी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. त्यासाठी लागणारं पॅन वगैरे सगळं मी रात्रीच क्लीन करून ठेवते व्यवस्थित. मग नंतर किचनवर जेवढं सामान पडलं आहे तेवढा सगळा काढून घेते. गॅसच्या जाळ्या वगैरे काढून त्यांना सिंकमध्ये ठेवते आणि मग महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे गॅस क्लीन करायचं. आता हा जो गॅस आणि काउंटर टॉप आहे ना तर मी पितांबरीनेही स्वच्छ करते. पण सध्या माझ्याकडे पितांबरी नव्हती म्हणून मग मी ना त्याला असं साबणाने स्वच्छ करून घेतला. तो तसाही छान निघतो पण ती एक माझ्या स्वतःच्या मनाला ते सुख भेटतं पितांबरीने मी असं गॅस वगैरे स्वच्छ केलं कारण खूप छान चकाकतो त्याच्याने आणि मस्त वाटतो. गॅस पण आपला थोडासा नवासारखा वाटतो. त्यामुळे मग मी त्याला ना व्यवस्थित पितांबरीने घासून घेते. पण पितांबरी नव्हती म्हणून मग मी त्याला साबणाने व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि नंतर बघा किचन क्लीन झाल्यावर किती छान वाटतंय. खूप मस्त वाईब्स येतात किचनमधून. रात्री मला किती पण उशीर झाला मी किचन जे आहे माझं ते अशा प्रकारे स्वच्छ करते आणि रात्रीचं किचन स्वच्छ राहिलं ना तर आपली सकाळ चांगली होते हे कधी पण लक्षात ठेवायचं. चला, गॅस आणि काउंटर टॉप क्लीन झाला. त्यानंतर मग गॅसच्या जाळ्या वगैरे सगळं घासून घेतलं आणि त्याला लगेचच साईडला सुकवायला ठेवलं. ते जसं सुकून जातं ना मी लगेचच गॅसवर ठेवून देते. एकही काम असं मी सकाळसाठी ठेवत नाही पेंडिंग की हे सकाळी करेल. जी रात्रीची कामं आहे ती रात्रीच करून ठेवते आणि मग ह्या जाळ्या आता सुकून वगैरे झाल्या की मग आता वेळ येईल ती म्हणजे सिंक क्लीन करण्याची. सिंक पण जे आहे ते मी पितांबरीने स्वच्छ करते म्हणजे आधी साबणाने करून घेते मग पितांबरीने करते. पण सध्या पितांबरी
नाही आहे तर काम चालू आहे ढकलणं. असो, जे टॅब वगैरे आहे सगळे काही व्यवस्थित चमकतात मस्त, त्यांनाही घासून घेते आणि सिंकही व्यवस्थित क्लीन करून घेते. त्यानंतर ही जी किचनजवळ आहे ना एक छोटी डस्टबिन ठेवली आहे किचनची, त्याच्यामध्ये सगळा ओला कचरा मी टाकत असते. तर तिलाही एक महत्त्वाचं काम असतं धुण्याचं, कारण ओला कचरा जर त्यामध्ये आहे तर ऑफकोर्स ते पाणी जे आहे कचऱ्याचं ते खाली डस्टबिनमध्ये पडतं आणि रात्रभर आपण तसंच ठेवलं ना तर कॉक्रोच जास्त होण्याची शक्यता असते. तसे तर 1-2 कॉक्रोच आपल्या घरात असतातच, पण ते जास्त नको व्हायला पाहिजे, ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. म्हणून मग ना मी डस्टबिनमधला कचरा जो आहे मोठ्या डस्टबिनमध्ये टाकून देते आणि ती डस्टबिन बाहेर ठेवून देते, जेणेकरून सकाळी कचऱ्यावाला आला ना की तो घेऊन जातो. म्हणून मग तिला मी बाहेर ठेवून देते. घरात कॉक्रोचही होत नाही आणि घरही स्वच्छ राहतं. त्यानंतर छान किचनला झाडू घेऊन पुसूनही घेते आणि मग हे माझं शेवटचं काम असतं. आणि त्यानंतर जो वेळ असतो ना तो फक्त माझा असतो. म्हणजे सर्वांचं झोपण्याची वगैरे व्यवस्थित लाईन लावून दिली की मग मी एडिटिंग वगैरे करायला बसते आणि मग रात्री मला कितीही वाजले तरी पण मी एडिटिंग रेकॉर्डिंग पूर्ण करून घेते, म्हणजे मला सकाळी या गोष्टींचं टेन्शन राहत नाही. चला, आता रात्रीचा जो किचन आहे तो बघा माझा असा काहीसा दिसतो. आणि माझा किचन तुम्हाला आवडला आहे का कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच. इतका सुंदर किचन बनवायला खूप मेहनत लागते. हे पूर्ण खाली भिंत ज्या आहे त्या मी स्वतः मेहनतीने सजवलेल्या आहेत, त्यामुळे मग मला अजूनच जास्त आनंद होतो. चला, अशा प्रकारचा हा माझा छोटासा किचन आहे. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल आणि हे माझं रात्रीचं किचन क्लिनिंग करण्याचं रुटीन पण. सो चला, व्हिडिओला इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.